बोलतोय, जे काही मी कालपासून बडबड बडबड करतोय, ही बडबड कशासाठी करतोय माहिती का? की तुमच्या मनातलं डाऊट्स क्लिअर व्हावेत. तुम्हाला कोणाला तरी जाऊन शिकवायचंय, तुम्हाला पण प्रश्न येणार आहेत, की व्हाय, का अबॅकस शिकायचं? अबॅकस ही टेक्निक का शिकायची? अबॅकसने फायदे का होतात? काय होतात? मुलांनी अबॅकस का शिकावं? पालकांनी अबॅकसचे क्लासेस का करावेत? परत एकदा सांगतो. अ, सेवन मेघा चिवाड ताई, मोबाईल आडवा ठेवा. प्लीज मोबाईल आडवा ठेवा. आडवा ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचं व्हिज्युअल क्लिअर होईल. इकडे लक्ष द्या. तर हे सर्व का सांगतोय, की तुम्हाला काउन्सिलिंग करता यावी, तुम्हाला हे सर्व याचं मर्म कळावं. आणि तरी पण सांगतो, की अबॅकस केलं म्हणजेच क्रिएटिव्हिटी होते, इनोव्हेशन होतं असं नाहीये. तुम्ही ड्रॉइंग क्लास केला ना, ब्रेन वॉन्ट कलर, तिथं पण क्रिएटिव्हिटी वाढते. तुम्ही तबला केला ना, दोन्ही हाताने तबला वाजवायला गेले ना, तिथं पण क्रिएटिव्हिटी होते. आता मी तुम्हाला साधनं सांगतोय. म्हणून का ताई, तबला क्लास झाला का स्विमिंगला सोडतात, स्विमिंग झाला का मुलांना लगेच क्लासमध्ये घेऊन जातात, क्लास झाला का स्कूलमध्ये सोडतात. काही ताईंना अख्खी ड्युटीज अशी असते दिवसभर. बिकॉज मुलांना श्वासच घेऊ द्यायचा नाही. प्रचंड शक्ती असते त्यांच्याकडे शिकण्याची. पण आपण काय म्हणतो ना, अहो इतकं होजय ना, ते 10 पुस्तकांचा अभ्यासच होत नाही, बिचारे काय काय करतील. हे फालतूक लाड आहेत, मी सांगतो, परत सांगतो. 10 पुस्तकं फक्त मोजून 45 दिवस, 60 दिवसाचे जास्तीत जास्त आहेत. अजून मुलांनी 5,000 पुस्तकं वाचले पाहिजे. 5,000 पुस्तकं वाचले पाहिजे 10वी पर्यंत. मग जर 10वी पर्यंत 5,000 पुस्तकं वाचले पाहिजे, तर एका वर्षाला किती, मग महिन्याला किती, हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आला पाहिजे. पण आपले कार्टे, माधुरीताई कदम, स्विच ऑन ठेवा ब्रेनचा. आपले कार्टे 10 पुस्तकांमध्येच घायाळ आहेत. आणि मग म्हणतात, की बाहेर काही नोकऱ्या मिळत नाही, बाहेर मार्केटमध्ये ना डिमांड. का डिमांड नाहीये? कार्ट्यांना कन्सेप्टच क्लिअर नाहीये. आणि जे बिचारे मेहनत करतात, जे संघर्ष करतात, संघर्षामधून निर्माण होतात, ते आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. पण ठीक आहे, आपलं काय असतं, आपण संघर्षातून, आपण खेड्यापाड्यातून इकडून तिकडून आलेलो आहेत, आपण परिस्थितीत गरिबीतून आलो आहेत, म्हणून आपल्याला वाटतं आपल्या आपल्या पिलांना सर्व चांगलंच मिळावं. मला नाही मिळालं म्हणून त्यांना चांगलं मिळावं. आणि म्हणून असं म्हटलं जातं, की मोठ्या झाडाखाली लहान झाडाचा विकास होत नाही. पण तेच झाड जर उन्हातान्हात खडकाळमध्ये त्याच्यात पोटेन्शियल असेल, तर ते दगडावर सुद्धा कणखरपणे उभं राहतं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं. फक्त कशात दम असला पाहिजे? त्याच्या पोटेन्शियलमध्ये दम असला पाहिजे, त्याच्या बीजांमध्ये दम असला पाहिजे, त्याच्या उभ्या राहण्याच्या जी इच्छाशक्ती आहे त्याच्यात दम असला पाहिजे. तो समाज आपल्याला घडवायचा आहे. सो पुन्हा परत आपण आपल्या टेक्निकल पार्टला जाऊ. पण काही ताई येत होत्या म्हणून हा थोडासा टाइमपास करून घेतला. सो पुन्हा परत आपण आपला जो आता आपण जे शिकत होतो, ते आपण हे शिकत होतो, इकडे लक्ष द्या सर्वजण. हा पार्ट आपण शिकत होतो, इकडे लक्ष द्या सर्वजण. काहीतरी ना व्हाईट बोर्ड मला त्रास देतोय. माझं बटन जरी इकडे तिकडे दाबलं गेलं ना, तो कुठेतरी मिस फायर करतोय स्क्रीनला. इकडे लक्ष द्या सर्वजण. सो पुन्हा परत एकदा, आपण आत्ता जे शिकतोय, हा माझा जो, ए राजा कशाला त्रास देतोय बाबा. चला छोटी स्क्रीन ठेवतो म्हणजे त्रास नाही होणार. प्लीज इकडे लक्ष द्या. छोटी स्क्रीन ठेवतो सर्वांसाठी, म्हणजे मला त्रास नाही होणार. तो आहे ना, लहान स्क्रीनवर त्रास देतोय मला. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. जाधव सर, क्लिअर आहे का स्क्रीन? मला कोणीतरी सांगेल का प्लीज? सांगेल का प्लीज प्लीज? ओके, चलो इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. Yes. राईट हँड आहे, हा माझा राईट हँड आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण राईट हँडचं हे केलं. 5 1 1 1 1 1, आपण या 4 आपण केले. हा राईट हँडवर ठेवला. आणि आपल्याला देवाने आशीर्वाद दिला, की तथास्तु, आजपासून तुझा राईट हँड काय झाला? युनिट रॉड झाला. आणि म्हणून आपले आता कॅल्क्युलेशन सुरू झाले. प्लीज एव्हरीवन, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन विथ मी. प्लीज फास्ट. 4 + 5 - 2 -1 -5. आन्सर इज 1. थोडंसं क्विकली आता. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. राईट हँड
रोहिणी ताई, राईट हँड, राईट हँड, राईट हँड, प्लीज राईट हँड. सेट द झिरो. सेट द झिरो म्हणायचं की असं झिरो म्हणायचं? सेट द झिरो म्हटलं की असं झिरो म्हणायचं. 2 अगेन +2 -1 +5 -2 +1. आन्सर इज द 7. हे बघा, आन्सर इज द 5, 6 आणि 7. आणि म्हणून हा आपण फिगर लक्षात आली की दिस इज द आन्सर इज द 7. पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज, थोडंसं फास्ट. लगेच आपल्याला दुसऱ्या हातावर जायचंय. शिकायचंय ना सर्वांना? उद्याचा पण होमवर्क देतो याच्या रिलेटेड, सर्वजण इकडे लक्ष द्या. 3. आता याच्यामध्ये एक रूल समजून सांगतो, इकडे लक्ष द्या सर्वजण माझ्याकडे. ओपन मीन्स ऍडिशन. जर आपल्याला फिंगर्स ओपन करायचे असतील तर याला काय म्हणतात? ऍडिशन. बोला सर्वजण, मनातल्या मनात बोला. ओपन मीन्स, मनातल्या मनात, माईक ऑन करायची गरज नाही. ओपन मीन्स ऍडिशन आणि क्लोज मीन्स सबस्ट्रॅक्शन किंवा वजाबाकी. क्लिअर आहे? अधिक करायचं असेल तर फिंगर्स ओपन करायचे, वजाबाकी करायचे असेल तर फिंगर क्लोज करायचे. दिस इज क्लिअर? क्लिअर? पूजाताई, काही लिहायची गरज नाही. डायरेक्ट इथं टाका. डायरेक्ट इथं टाका. हा, इकडे लक्ष द्या. पेन बाजूला ठेवून द्या. डायरेक्ट याच्यावर भरोसा ठेवा. हा फार पॉवरफुल, पॉवरफुल याची खूप, या गुगल बाबापेक्षा जर मोठी याची एनर्जी आहे, म्हणून याच्याकडे जाईल. इकडे लक्ष द्या. पुन्हा परत इकडे लक्ष द्या की एक रूल आहे. जर मला 2 करायचे असतील तर कोणी असे 2 करू नका. असे 2 करू नका. थंबच्या बाजूने 2 प्लस झाले पाहिजे. आणि पुन्हा परत 1 करायचं असेल तर असा 1 करू नका. नाच रे मोरा आंब्याच्या वनात म्हणजे वेगवेगळे मोर नाचतील इथं, असं नाही झालं पाहिजे. सर्वांचे मोर सारखे दिसले पाहिजे. इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 2 +1 आणि +1. आन्सर इज द 4. इट इज अ रूल. -2. आता -2 करताना करंगडी करणं करायचे. बोला सर्वजण, बोला माझ्याबरोबर. माझ्या मी जसा हात लावतोय तसा पण हात लावा. मायनस करताना करंगडी करणं करायचे आणि प्लस करताना थंब करणं करायचे. क्लिअर? अंडरस्टँड? आणि अजून एक पुढचा रूल. आता आपण असं जाऊया की मी 3 बोललो, 5 बोललो, मी +1 बोललो, असं काहीतरी बोलतो. मी 6 पण बोलू शकतो. मग 6 कसा करायचा? काही ताई म्हणतील माझा 6 असा आहे. त्यांचा 6 वेगळाच असू शकतो. काही ताईंचा होईल, दिसेल आता. फोटो पण दाखवायला लागला थोड्या वेळाने. इकडं लक्ष द्या. पण 6 असा असला पाहिजे. म्हणजे अंगठ्याच्या बाजूचा बोट असला पाहिजे. जर 7 असेल तर 7 असा असला पाहिजे. 7 असा असला पाहिजे. 8 असा असला पाहिजे. अंगठ्याच्या बाजूचे 3 असले पाहिजे. आणि 9 असा असला पाहिजे. क्लिअर आहे? आता काही जणांना आता जाणवतं मी का प्रेम करायला लावलं होतं, की आता ते काही ताई म्हणतात, तुम्ही तर खूप काम करतात मला माहिती, तरी ते बोट म्हणतात अहो ते बेंडच होत नाहीये ते. आणि आणि सरळ झालं तर बेंड होत नाही, बेंड झालं तर सरळ होत नाही, असं काही ताईंची तक्रार आहे. चेहऱ्यावरून दिसते. पण नो प्रॉब्लेम. किती मेहनत केली तर कोणाचंही या महिन्याचं लाईट बिल जास्त येणार नाही. त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. आपलं ब्रेनचं पॉवर वाढणार आहे. त्याच्यामुळे बिंदास प्रॅक्टिस करा. इकडे लक्ष द्या. म्हणून पुन्हा परत थेरी. 6 -6 करा सर्वजण. 7 -7, 8 -8, 9 -9. हे सिम्पल होतं. 9. आता -6 करायचं आहे. इकडे लक्ष द्या, घाई नका करू. 9. रोहिणी ताई, एवढी सेकंड टच मध्ये राहा. ओपन युअर फिंगर्स प्लीज. रोहिणी ताई, रोहिणी पाटील ताई, मॅच करा. तुम्हाला स्वतःला मॅच करा क्लास बरोबर. असा पंजा मला दिसला पाहिजे स्पष्ट. तुम्ही मला ऍक्शन मध्ये असल्या पाहिजे. 9 -6 असा करायचा. -6 असा झाला पाहिजे. हे 3 फिंगर ओपन असले पाहिजे. +6 करा सर्वजण. +6 पुन्हा परत. +6. -7 असा झाला पाहिजे. -7 +7 -8. म्हणजेच 5 आणि हे 3 फिंगर्स हे -8 झाले. +8 -9 +9. घेऊ टेस्ट आता. सगळ्यांचे मोर सारखे दिसतील? गॅरंटी? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हा, प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 +1 +5 -6. हा, रोशनीताई, बरोबर ना? म्हणजे काहीतरी, नो प्रॉब्लेम, पण करताय तुम्ही सर्वजण. -6 करा. -6 करा अंकिता ताई. -6 करा.
ओके ना, आन्सर इज ओनली टू आहे. टू करून घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी टू करून घ्या. टू करून घ्या. काय हरकत नाही, त्या पिल्लूला पण शिकायचं असेल मेघाताई, काय हरकत नाही, त्याला पहिले जीव लावा, आपोआप शिकणं होईल, नो प्रॉब्लेम, त्याची काळजी घ्या पहिले. सेट द झिरो, एव्हरीवन सेट द झिरो, 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 सेट द झिरो म्हटलं की असं, सेट द झिरो म्हटलं की असं. ओके ना. मुलाला उद्यापासून आपण बच्चूंना कधी कधी म्हणतो ना, देऊ का, म्हणजे कधी कधी प्रेमाने म्हणतो ना, मग आता म्हणायचं सेट द झिरो, म्हणजे तो लक्षात येईल त्याला सेट द झिरो काय म्हणायचं आपल्याला, प्रेमाने सांगतो असं काही. ओके ना. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. सो प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, थोडासा फास्ट स्पीड वाढवा सर्वजण. 1 + 5 + 3, तुमच्याकडे 6 होता आणि 3 बोटं उरले होते, म्हणजे ते डायरेक्ट ओपन झाले. ओके ना, म्हणजे 9 झालं. 9 झालं. 6 होता आणि 3 झालं म्हणजे 9 झालं. रवीना ताई, ते पूर्ण 9 मला दिसत नाही तुमचा, वरती हात व्यवस्थित करा ना. अहो 9 झालंय, 9 मी किती वेळा सांगतोय. पहिले असा होता बघा, असा होता, आणि मग मी +3 सांगितलं ना, हे बघा. आता याच्याने काय होतं माहिती का, काही काळजी नका करू, मी पण तसाच आहे, मी 10वीतला नापास विद्यार्थी. मी काही खूप वरून पडलेलो हुशार आहे, मी खूप शहाणा आहे, तुम्हाला रागवतोय बोलतोय म्हणून मी काही नाही, मी पण खूप संघर्ष केलाय, मी पण खूप मेहनतीतून शिकलोय. मेहनत मेहनत. पार माझ्या आयुष्यात मध्ये ना, मी 75 पैसे रोजाने काम केलेलं आहे. 75 पैसे सांगतोय, 75 पैसे म्हणजे काय असतं आजकालच्या मुलांसाठी, ते म्हणतील हातात पण घेणार नाही ते. 75 पैसे, 75 पैसे. फुल डे वर्क इन फार्म. दुसऱ्याच्या घरी जाऊन 75 पैसे भेटायचे आणि दिवसभर राबायचो शेतामध्ये. तेव्हा 75, कारण अर्धा माणूस, 5वीत असताना फुल तिकीट नसतं, अर्धा माणूस कामाला जायचं तर अर्ध्या माणसाचे पैसे भेटायचे, आणि फुल तिकीट काय होतं, ₹1.5. तो जमाना होता. नाही, माझे संघर्ष सांगतोय तुम्हाला मी. तर म्हणून आपण संघर्षातून आपल्याला निर्माण करायचं. ठीक आहे, चुका होणार, पण तरी आपण शिकण्याची इच्छाशक्ती ठेवा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन, थोडासा फास्ट. 6 + 2 - 3 + 4 -7 +6 - 3, आन्सर इज द 5. आता काही काळजी नका करू, मी होमवर्क देणार आहे. होमवर्क देणार आहे. माईक कोणी ऑन करू नका, इकडे लक्षात द्या. म्हणजे सर्वांना ट्यून रूल झाले की नाही माहिती, रूल झाले की नाही माहिती, काय काळजी नका करू. उद्या प्रॅक्टिस, तुमचा स्पीड डबल होईल उद्या. 10 टाइम होईल, म्हणजे डबल नाही, डायरेक्ट 10 टाइम होईल, इकडे लक्षात द्या. आता डावा हात सर्वजण वरती करा, डावा हात सर्वजण वरती करा, डावा हात तुमचा स्वतःचा डावा हात. डावा हात वरती करा सर्वजण. दीपिका ताई, तुमचा डावा हात दाखवा की. हा, दीपिका ताई, हा. दीपिका ताई शहाणे फ्रॉम बारामती ना, बरोबर ना, बारामती ना, बरोबर का? रुचिका ताई, हो सर, हो सर. मला एक बारामतीचा एक ताईंचा फोन होता, एक मुद्दाम सांगतो. डाऊन करा सर्वजण हात, डाऊन करा, डाऊन करा, डाऊन करा, डाऊन करा. एक सकाळी माझं आज मॉर्निंगला ऑफिसमध्ये असताना, म्हणजे मी 7ला ड्युटीला गेलो. पहिलं 7:15ला मला एक आमचे एक कलिग्स, म्हणजे माझे सिनियर कलिग्स, म्हणजे सिनियर मॅनेजर आहेत, त्यांनी मला एक बारामतीच्या ताईंचा नंबर दिला. त्या बारामतीच्या ताईंकडे 400 विद्यार्थी आहेत. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. सांगून टाकतो आता, माझ्या मनात ठेवत नाही. मी त्या ताईंना, त्यांनी मला नंबर दिला, कारण त्यांना नाशिकमध्ये यायचंय, त्यांची एक कॉम्पिटिशन आहे, त्याच्या संदर्भात त्यांना माझी काही मदत पाहिजे होती. थोडंसं लॉजिंग बोर्डिंग, तर बा तुम्हाला बरी ओळख आहे तर तुम्ही करा. मग माझे सिनियर मॅनेजर म्हटले, अरे बघ ना जरा, तुझं आहे जरा ओळखी, तर तेवढं त्यांना मदत कर. मी सहज बोलणं झालं त्या ताईंशी, तर त्या ताईंकडे 400 विद्यार्थी आहेत बारामतीकडे. दीपिका ताई, तुमचं काम आहे आता त्या कोणताही शोधून काढायच्या बारामतीमध्ये की ज्यांच्याकडे 400 विद्यार्थी आहेत. मग ते किती फीस घेतात, मग विचार करा तुम्ही, महिन्याला किती त्यांना रेव्हेन्यू जनरेट करत असतील, लक्ष द्या. पण प्रॉब्लेम काय मानसिकतेचा, परत तरी सांगतो मी, ही मानसिकता आहे मला माहितीये. आपल्या ताईनं घाबरतात, कारण त्या ताईंनी ना 1.5 लाख भरून फ्रँचायसीज घेतलेली आहे. आणि जेव्हा 1.5 लाख रुपये फ्रँचायसीज भरतात ना, तेव्हा आहे ना, साहेब पण मग म्हणतात, पहिले निघ बरं, जा बरं, तुझं अबॅकस टूल घे बरं, आणि काही कर बरं, आणि शिकव बरं. पण आपलं कसं आहे, जाऊ द्या ना, केलं तर केलं, नाही केलं तर केलं. या बॅचला नाही केलं तर पुढच्या बॅचला केलं, आणि पुढच्या बॅचला नाही केलं तर पंढरपूरच्या वाऱ्या चालू आहेत. म्हणून परत सांगतो, हे जे मी 2-3 दिवस शिकवणार आहे, एवढंच पहिल्या लेवलला शिकवतात. ती म्हणतात पहिले 50 मुलांना शिकवा, आणि त्याच्यातले 20% पैसे आम्हाला पाठवा, तेव्हा पुढच्या दुसऱ्या लेवलचं ट्रेनिंग देऊ. अशा पद्धतीने चालतं, प्रोफेशनल लाईफ चालतं. 1.5-1.5 लाख रुपये घेतात. पण आता ठीक आहे, आपल्या ब्रेन ट्रेनमुळे बऱ्याच जणांना वठणीवर आले, आणि आता कमी तरी घ्यायला लागले, तरी अजून 95 घेणार आहेत, 45 घेणार आहेत, 25 घेणार आहेत. आणि 45 भरून पण परतीच्या वारीला आपल्याकडे आलेल्या बऱ्याच ताई आहेत, असं काही नाही. हा, म्हणजे खरं सांगा,
हिमाप्रभाताई हसतायत असं काही नाही. हिमाप्रभाताईंना पैसे रिटर्न भेटले, तो एक भाग लकीली, लकीली तो भाग जाऊ द्या. सांगण्याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये घेतलं जातं आणि जेव्हा पैसे आपण भरतो ना, तेव्हा आपल्याला तडमड असते ते पैसे वसूल करण्याची. मानसिकता असते प्रोफेशनलिझमची, मानसिकता असता व्यावसायिकची, मानसिकता असते आपल्याला आपलं इस्टॅब्लिश एज्युकेशन हब मोठं करण्याची. तीच मानसिकता पण इथं असू द्या. मुद्दाम त्या बारामतीच्या ताईंचं मला त्या ताई दिसल्या समोर, कुठं गेल्या दीपिका ताई, म्हणून बारामतीची आठवण आली, सकाळची आठवण आली. तुम्ही पण 400 विद्यार्थ्यांना शिकू शकता, तुम्हीही पण. अहो ठीक आहे ना, आपण 50 तर शिकू शकतो, 200 तर शिकू शकतो, पण स्टार्ट फ्रॉम टुडे, स्टार्ट फ्रॉम नाऊ. आत्तापासून कोणाला तरी, म्हणून तू सांगेल मी थोड्या वेळाने. सो प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. डावा हात वरती करा, डावा हात पुन्हा परत आपण डाव्या हातावर, डाव्या रॉडवर ठेवा. आपण 2 रॉड ड्रॉ केले होते. प्लीज प्लीज लक्ष द्या. पुन्हा परत बिचारायला डाव्या हाताला आपण प्रेम करा, त्याला पण सांगा आता तुझी जबाबदारी, मोठी जबाबदारी आहे, नवीन कॅल्क्युलेशन करायचे आणि दिस इज अ टेन्स रॉड. प्लीज इकडे लक्ष द्या. डावा हाताला रोशनीताई हात लावा, स्पर्श करा त्याला. त्याला सांगा, कमांड द्या की बाबा तू आता टेनचा रॉड आहे, सांगा त्याला, टॅप करा. तू आता टेनचा रॉड आहे, तुझी मोठी जबाबदारी आहे, आता तुला मोठे मोठे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहेत. आणि इट इज अ 90. डावा हात असा करा, दिस इज अ 90. दिस इज 90. 90 मीन्स 50, 60, 70, 80 अँड 90. बिकॉज 10, 10, 10, 10 आणि 50. लिहा, बोट लावा, बोट लावा. उजव्या हाताने त्याला स्पर्श द्या, फिलिंग्स द्या की नाऊ यू आर द 50, यू आर द 10, यू आर 10, यू आर 10, यू आर 10, ऑल इज द 40 अँड दिस इज अ 50 आणि ऑल इज अ 90. त्याला कमांड द्या, त्याला सूचना द्या की तू आजपासून 90 आहे आणि तो दिस इज अ 90. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 99. डावा हात, उजवा हात, दिस इज 99. आमच्याकडे कानबाई माताचे असे हात असतात, काहीकडे लक्ष्मी देवीचे असतात. म्हणजे मुद्दाम सांगताय की आता, अरे मला सर्व माझ्या कानबाई माता दिसत आहेत, धन्य धन्य. आमच्याकडे खानदेशमध्ये कानबाई मातेचे असे हात दिसतात. रोशनीताई बरोबर ना? ओके, जस्ट मुद्दाम आठवण आली म्हणून सांग. सो प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. इकडे लक्षात द्या, खाली करून घ्या. सेट द झिरो, सेट द झिरो. इकडे लक्षात द्या. एक छोटीशी थेरी सांगू. एक माझ्या बरोबर मनातल्या मनात बोला. आत्तापासून 38 झालेत, आपल्याला पुढच्या 3-5 मिनिटात संपवायचं आणि एक होमवर्क द्यायचंय, नंतर मग बाकीचं ज्यांना थांबायचं ते टॉक करतील माझ्याबरोबर. इकडे लक्ष द्या. आत्तापासून एक मनातल्या मनात मंत्र द्यायचा की मी जे आधी बोलतो, बोला, मी जे आधी बोलते किंवा मी जे आधी बोलतो ते डाव्या हातावर. बोला बरं सर्वजण मला. मी जे आधी बोलतो ते डाव्या हातावर आणि शेवटचा अंक उजव्या हातावर. बोला, शेवटचा अंक उजव्या हातावर. बोला, शेवटचा अंक उजव्या हातावर. आधीचा अंक डाव्या हातावर. आधीचा अंक डाव्या हातावर. आता काही ताईंना डाऊट येईल, मग 200 आला तर काय करायचं? काही काळजी करू नका. हळूहळू सप्तशृंगी देवी सारखे 2 हात येतील, कारण सिद्धी प्राप्ती होते ना. आता मी सांगितलं ना, अबॅकस बाबा अंगात आला, मग काही दिवसांनी सप्तशृंगी देवी सारखे पुन्हा आजूबाजूला 2 हात येतील. काय काळजी नका करू. ती सिद्धी आहे. हा एक तपश्चर्या आहे, हा एक साधना आहे. ते होईल, पण ते दिस इज अ बाय द प्रॅक्टिस. साधना म्हणजे प्रॅक्टिसने होणार आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. इकडे लक्ष द्या. आता रूल काय? 24. इकडे लक्ष द्या. 20 आधी बोललो मी, म्हणजे 20 कुठं जातील? डाव्या हातावर. हे रूल पहिले बोला मनातल्या मनात. 24. 20 आधी बोललो म्हणून डाव्या हातावर आणि 4 उजव्या हातावर. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 24 प्लस 25. हे बघा, 20 डाव्या हातावर आणि 5 उजव्या हातावर. आणि दिस इज अ 40 आणि दिस इज अ 9. बघा बरं, सगळ्यांचे 49 आहेत का? वंडरफुल. सेट द झिरो. सेट द झिरो. एव्हरी वन सेट द झिरो. ओके. 33. हे बघा, 30 डाव्या हातावर आणि मग 3 उजव्या हातावर. प्लस 55. हे बघा, डाव्या हाताचा 50 आणि मग 5. सध्या घाई नका करू, हळूवार करा. अजिबात स्पीड आपोआप होणार आहे नंतर, आपोआप होणार आहे. आणि मग दिस इज अ 88. बघा, हा 80 आणि हा 8. क्लिअर आहे? समजतंय? सो हलकं फुलकं कॅल्क्युलेशन करू. सर्वांचे मोर सारखे दिसले पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज सेट द झिरो. ओके. 41. पूजाताई 40 डाव्या हातावर आणि 1 उजव्या हातावर. पूजाताई, हा हा, असं 41. ओके. प्लस 52. डाव्या हातावर 50 आणि उजव्या हातावर 2. डाव्या हातावर 50 ओपन करा, 50 ओपन करा आणि एक्स्ट्रा 2 ओपन करा. पहिले 1 होता ना पूजाताई, तर अजून 2 ओपन झाले पाहिजे ना, म्हणजे
हा म्हणजे पहिले 1 होता ना, मग +52 म्हणजे 50 आणि मग 2. आता बघा स्वतःला धन्य माना, की बघा माझ्याकडे आन्सर आहे 93. कालपर्यंत माहीतच नव्हतं आपल्याला. सेट द झिरो करा सर्वजण. प्लीज सेट द झिरो करा. इट इज अ मॅजिक. लक्ष द्या. लक्ष द्या काय सांग. आता थोडंसं रिलॅक्स 2च मिनिटं घेतो. ही एक साधना आहे, ही ब्रेनची जिम आहे. हे ब्रेनचा एक्सरसाइज आहे. तुम्ही सर्वजण उद्या इतकं छानपैकी प्रॅक्टिस करून याल. कसा प्रॅक्टिस करून याल? होमवर्क देतोय. इकडे लक्ष द्या. तुम्ही बीट्स वरून नंबर, नंबरवरून बीट्स झालं तुम्हाला. डावा हात, उजवा हात ऍक्टिव्ह केला. हा व्हिडिओ पुन्हा परत वाटलं तर उद्या बघा. आणि व्हिडिओ ऑन केलाय ना आपण? रेकॉर्डिंग ऑन केलंय ना? हा, वंडरफुल. सो प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा परत बघा आणि सांगा स्वतःला, इकडे लक्ष द्या. काय बोलायचं? 1 -1. इकडे लक्ष द्या. 2 -2. 3 -3. 4 -4. 5 -5. 6 -6. 7 -7. 8 -8. 9 -9. कंटाळा करू नका. तुम्ही काय कराल माहिती का? 8 मग 9 आणि पुन्हा परत मग शॉर्टकट करा. अजिबात नाही. बघा, 1 -1. 2 -2. 3 -3. 4 -4. 5 -5. 6. म्हणजे ब्रेनला आणि ब्रेनचं आणि बॉडी पार्टचं कॉम्बिनेशन येऊ द्या. कारण आपला प्रॉब्लेम काय असतो माहिती का? आपल्याला आपल्याला आपले मुलं का ऐकत नाही? आपण का ऍक्शन फॉल्ट मध्ये असतो? बॉडी म्हणतं, ब्रेन म्हणतं आणि दिल म्हणतं, असं लोक म्हणतात. वेगवेगळे डिसिजन असतात. बॉडीचा एक डिसिजन वेगळा असतो, हार्टचा डिसिजन वेगळा असतो आणि ब्रेनचा डिसिजन असतो. आणि त्यातल्यात पिसिंग पिसिंग आपण म्हणतो. कारण म्हणून 1 जानेवारी आपला कधीच उजाडत नाही आणि 1 जानेवारीच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या कधी चालू होत नाही. लक्षात आलं मला काय सांगायचंय? म्हणून यांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. ते पण सांगेल. ते पण खूप बडबड करायची मला सवय. हा, म्हणून सांगेल, काय काळजी नका करू. सर्व तुम्हाला उलगडून सांगेल जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा. म्हणून हे नातं घट्ट करण्यासाठी आपल्याला ब्रेन आणि बॉडीचं कॉम्बिनेशन करण्यासाठी कमांडिंग आलं पाहिजे, की जे मला हवंय ते बॉडीने ऍक्शन मध्ये आलं पाहिजे. मुलांना सांगितलं, सांगेल कधीतरी. आता वेळ कमी आहे आपल्याकडे. सो उद्या हे का बघा, 9 - 9 10. हा म्हणजे हा डावा हात 10 आणि हा 0. -10 11 -11 12 -12 13 -13 14 -14 15 -15 16 -16 17. मग 20 येईल कधीतरी, मग 22 येईल, 24 येईल, मग 29 येईल, मग 49 येऊ शकतो. असं 99 पर्यंत प्रॅक्टिस करायची रवीनाताई. आणि काय करायचं? इकडे लक्ष द्या. सगळ्या गावभर मैत्रिणींना सांगा. आणि शेवटचा मंत्र आजचा, स्टेटसला ठेवा. ननंदबाईला सांगा, जाऊबाईला सांगा, जी सर्वात एकदम खडूस मैत्रीण असेल तर तिला फोन करून सांगा, तुला माहिती का, मी 1 लाख रुपये भरून अबॅकस टीचरचा क्लास जॉईन केला. मुद्दाम सांगा. ती 10 जणांना सांगेल. जाहिरात चालू झाली की नाही? ननंदबाईंना सांगा. ननंदबाई 10 नातेवाईकांना सांगेल. ऑनलाईन 2-3 ऍडमिशन होतील की नाही? तुम्हाला माहिती का, आता तिच्याकडे लईच पैसे झाले. ती आता टीचर बनायला लागली. आता मुलांना शिकवणार आहे. आणि म्हणजे जाहिरात सुरू झाली की नाही? जाऊबाईला सांगा, देवराणीला सांगा, जे जे आपले प्रियजन आहेत, जे जे आपले फुल जाहिरात करणार आहेत मार्केटमध्ये. मुद्दाम सांगतोय, सर्व प्रेमाचे नातेवाईक असतात. म्हणजे कारण शेवटी आपणच एक सर्वजण मिळून आपण आपला संसार आणि आपला परिवार सांभाळत असतो. पण मुद्दाम का सांगतो, की डू द ऍक्शन. लोकांना समजू द्या. तुम्ही शिकायला सुरुवात केलेली. उद्या परवा तुम्ही त्यांच्या पिलांना शिकवणार आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऍडमिशनचं बोर्ड लावून टाका. म्हणजे बिंदास सांगा सोशल मीडियावर, मी आता अबॅकस टीचर बनायचा प्रवास सुरू केला. पण परत सांगू का, 90% लोक म्हणजे कंजूशी करतील ताई. लोक, रुचिता ताई, कंजूशी करतील. मी अजून शिक्षक झालीच नाही, मग कसं काय मी लावू सांगू लोकांना? डोंबल्याचं. मी काय सांगितलं? रविवारी ऍडमिशन झाले पाहिजे तुमच्याकडे 50-50. या तयारीला लागा. सांगा आजपासून. आज काय वार आहे? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवारी तुमच्याकडे फोनच आले पाहिजे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, की जर तुम्ही सांगितलं ना, तरच लोक ऐकणार आहेत. लोकांना काही घेणं देणं नाही. आणि यू कॅन शेअर इट. सांगा त्यांना, की मी 1 लाख रुपये भरले. मी अबॅकस क्लास आता चालू करते. आणि का? तर हे ब्रेनचं एक जिमचं साधन आहे. याच्या मुलांचा बुद्धिमत्तेचा विकास होतो, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होतं, मुलांची व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढते. आणि या सर्वांचा फायदा मुलांचा क्रिएटिव्हिटी, त्यांचा ब्रेन तरुण राहण्यासाठी किंवा जागृत राहण्यासाठी किंवा त्यांचा न्यूरॉन्स, हा जो ब्रेनचा परमनंट मेमरीचा पार्ट आहे, तो ताजा तवा राहण्यासाठी मुलांना मदत होते. सो इट्स टाइम इज ओव्हर.
कारण 10 वाजून 46 मिनिटं झाले. आजचा होमवर्क पण दिलाय मी. न कंजूशी करता इकडे लक्ष द्या, न कंजूशी करता इकडे लक्ष द्या. लास्ट पण ना परत होमवर्क. तुमच्याकडे व्हाईट बोर्ड असेल, ब्लॅक बोर्ड असेल, पाटी असेल, पेन असेल, कोणाला तरी व्हिडिओ काढायला लावायचा आपला. दिस इज अ युनिट रॉड, दिस इज अ राईट रॉड, दिस इज अ बीट, दिस इज अ व्हॅल्यू, दिस इज अ व्हॅल्यूच्या बीट्स, त्याच्यानंतर हा युनिट रॉड, हा टेनचा रॉड, हा लेफ्ट रॉड. पण प्रॉपर बोला. व्हिडिओ कॅच करा, स्वतःचा अनालिसिस करा की मी बरोबर राईटला राईट बोललो का, लेफ्टला लेफ्ट बोललो का, मी राईटवर बरोबर ठेवला का, मी याला बरोबर फोरच बोलते का, मी फाईव्ह बोलते का. पुन्हा परत बघा. मुलांना जेव्हा समजून सांगायचं असतं, मुलांकडे पाठ करायची असते, तेव्हा मुलांचा आणि आपला हात मॅच होतो. कारण मुलं तर उलट रिफ्लेक्शन येते मुलांची. म्हणून ह्या सर्व पद्धतीचे जज करा स्वतःला, ड्राईव्ह करा. आणि नाही काही आपण पुढे प्रवास करू शकलो तरी आपल्याला लेवल 0 जरी शिकलात तरी असं समजायचं की म्हणतं ना की आपण सायकल घेतली, आपण ठीक आहे पंढरपूरच्या वारीला नाही गेलो, पण कॉलनीतल्या कॉलनीत तरी फिरून आलो ना, त्याचा पण एक आनंद आहे ना. म्हणजे उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे यार, सायकलिंग, नाशिकचं सायकलिंग क्लब, सायकल घेतली का पंढरपूरला जातात, पण ठीक आहे आपण पंढरपूरला नाही जाऊ शकलो, पण सायकल घेऊन मस्तपैकी आपण नाशिकमध्ये मेन रोडला तर फिरून आलो, आपल्या गावातल्या गावात तर फिरून आलो, तो पण आनंद काही कमी नाही. म्हणून हा प्रवास आपला ठीक आहे, पुढे किती होतं मला माहित नाही, पण खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस करायला कंजूशी करू नका. एक आनंद घ्या, एन्जॉय करा, कागदा पेनवर लिहा, प्रॅक्टिकलमध्ये लिहा, आणि चार नातेवाईकांना सांगा की बोर्ड लावा की रविवारी मी क्लास सुरू करणार आहे, ऍडमिशन चालू करा. एक प्रेमाचा सल्ला देईल, बाकी काही नाही. सो बाय बाय. टाइम इज ओव्हर. होमवर्क करा, एन्जॉय करा, आणि त्याच्यानंतर पण आता कोणाच्या डोक्यात काही खूळ असेल, कोणाला काही विचारायचं असेल तर मनसोक्त विचारा. आय एम इझी हिअर. सो ओके, थँक्यू. तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं. तुम्हाला सर्वांना बाय बाय. कोणाला ताईला काही विचारायचं असेल, कोणाचं काही लॅक ऑफ कम्युनिकेशन असेल, आवाज आला नसेल, समजलं नसेल, तर जरूर प्रश्न विचारा. तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर होईपर्यंत मी हजर आहे. बाय बाय. लर्निंग टाइम इज ओव्हर, बट काही टॉक असेल, काही कम्युनिकेशन असेल तर आपण बोलू शकतो. ओके. कोणाला काही बोलायचंय? एव्हरीथिंग इज ओव्हर. म्हणजे दोनच गोष्टी असतात, पूर्ण समजलं नाही तर काही समजलं नाही, असं म्हटलं जातं. वेदिका ताई बोला. सर मी ऍडमिशन गेल्या वर्षीच घेतलं होतं. माझे क्लास झाले नाही. काही प्रॉब्लेम झाले नाही. तर मी आता जॉईन केलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही. आपला परिवार आहे. पंढरपूरची वारी दोनदा करा, तीनदा करा, पांडुरंगाचं दर्शन घडवा, स्वतःला धन्य व्हा, आणि हजारो लेकरांना ज्ञान द्या. याच्यात समाधान आहे आपलं. काही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रामाणिकपणे आता मात्र वारी चुकू नका. यावेळेस पंढरपूरचं आता नाही. जायचंय असं समजून वारी कंप्लीट करा. हो. ओके. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मेसेज त्याच्यासाठी टाकला की सर्व जर नो डाऊट. माझं पल्लवी नाव आहे सर. हे वेदिका माझ्या मुलीचं नाव आहे. काही प्रॉब्लेम ते नाही. चुकून व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन करा. माझं सर्वेकडे माझा ट्रॅक असतो, काय काळजी नका करू. ओके. आणि ग्रुपमध्ये असाल तुम्ही, कम्युनिकेशन ग्रुपमध्ये, मेन ग्रुपमध्ये जिथं हो. रजिस्टर ग्रुप आहे त्याच्यात असाल तुम्ही, जिथं आपले 327 जण. ओके. सो हो. वन इरिटेशन. ओके. मग रोजच्या रोज मेसेज बघा, मिस करू नका, म्हणजे तुम्ही टचमध्ये राहा. हो. ओके. हो. सो अजून कोणाला काही कम्युनिकेशन बद्दल एरर आहे, काही बोलायचंय? बोला दीपिका ताई, बोला. दीपिका ताई बोला. हं. जर त्या बारामतीच्या ताई त्यांचं काय नाव आहे? त्यांचं नाव व्हॉट्सअपवरच दाखवतो ना, ठीक आहे ना. कोणी सांगेल का मला, दिसतंय का व्हॉट्सअप असं? हां, दिसतंय का व्हॉट्सअप, दिसतंय का? हो. हो सर, हो दिसतंय. सर. हे बघा, ही त्यांची कॉम्पिटिशन आहे. आयडल प्ले अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. त्यांची नाशिकला 14/9ला, म्हणजे 14 सप्टेंबरला कॉम्पिटिशन आहे. आणि त्या ताईंचा जो काय मला फोन नंबर मिळाला, संध्या अबॅकस, संध्या अबॅकस म्हणून हा त्यांचा नंबर आहे. 97 30 19 60 59. मी देऊन टाकेल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. ओके ना. त्या उलट नंतर त्यांनी ना नंतर आपलीच चौकशी केली, म्हणे सर मला तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय की मला बोलायचंय म्हणून, कदाचित त्या पण आपल्याला जॉईन होतील. तर सर्वीकडे कसं लूटमार असते ना, त्याच्यामुळे त्यांच्याकडे एवढा मोठा ग्रुप आहे, तर ते आपल्याला जॉईन होतील कदाचित. त्या बोलल्या मला
बोलायचंय तुमच्याशी. आणि एवढी कॉम्पिटिशन होऊन जाऊ द्या म्हणे, मग बोलू आपण असं. पण तुम्ही भेटू संध्या अबॅकस असं, आणि तो नंबर पण पाठवून देतो मी तुम्हाला. सगळ्यांनी भेटून हो सर, हो तुम्हाला चालेल. काय होईल, ती प्रेरणा मिळेल तुम्हाला. त्या 400 मुलांना शिकू शकता तर हो. 100 मुलांना तर शिकू शकता. ही प्रेरणा मिळेल तुम्हाला. बरोबर. असं नाही, बाकी काही. हो ओके. सर, हो, चालेल. ओके. चालेल. थँक्यू सर. सो अनु, अजून काही कोणाला बोलायचंय? हिमप्रभाताई, हा, पूजाताई बोला, काही बोलायचंय पूजाताई? ओके. नंदाताई, अ, जर काही डाऊट नसेल तर मग आपण थांबूया. नो डाऊट. तुमचा हात वरती आला, खरोखर काही शंका असेल आपण जरूर बोलूया. चालेल, थांबूया. बाय बाय. पुन्हा भेटू आपण उद्याच्या क्लासमध्ये. आणि खूप सारं कॅल्क्युलेशन बरोबर एन्जॉय करू. बाय बाय. चलो, बाय बाय. ओके.